तुम्ही वजन कमी करण्याचा प्रयत्न करताय, पण 10 दिवसांनी पुन्हा तेच डाएट सुरू, बंद, सुरू आणि शेवटी कंटाळा. पण एक साधा प्रश्न, तुम्ही शरीराला मदत करताय की जबरदस्ती करताय? नमस्कार, मी डॉक्टर शोभा सातबाई. आरोग्य संस्कृती चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. तर आज आपण बघणार आहोत वजन नियंत्रित करणाऱ्या काही प्रभावी वनस्पती, ज्या आपल्या आयुष्यात आपण त्या सहज बघत असतो किंवा आपल्याला त्या आपल्या आयुष्यात बसतात आणि ह्या वनस्पतींमुळे आपलं नैसर्गिकरित्या आपलं शरीर किंवा आपलं वजन हे बदलायला सुरुवात होते. सगळ्यात आधी एक गोष्ट समजून घ्या, वजन कमी करणं म्हणजे फक्त कमी खाणं नाही, तर अतिशय महत्वाचं म्हणजे योग्य आहार योग्य वेळी घेणं, पचन सुधारणं, मेटाबॉलिझम सुधारणं आणि भूक नियंत्रित करणं. तर इथेच या वनस्पती काम करतात. तर पाहूया पहिली वनस्पती मेथी. मेथीमध्ये सोल्युबल फायबर असतं आणि फायबर हे एकदा पाण्यात भिजलं की फुगल्यासारखं होतं आणि त्यामुळे आपल्याला एक प्रकारची पोट भरल्याची जाणीव होती. या फायबरमुळे भूक लागत नाही, म्हणजेच भूक लागली नाही की ओव्हर इटिंग कमी होते. त्यामुळे मेथी ही वजन कमी करण्यासाठी किंवा वजन नियंत्रणात अतिशय प्रभावशाली कार्य करते. मेथीचं बी किंवा हे संध्याकाळी रात्री पाण्यात भिजून सकाळी पाणी पिणे किंवा मेथी खाणे हा योग्य पर्याय याच्यासाठी राहील वजन नियंत्रणासाठी. कढीपत्ता. कढीपत्त्यामध्ये कॅल्शियम, आयर्न भरपूर मोठ्या प्रमाणात असते आणि महत्वाचे घटक देखील असतात. कढीपत्त्यात अजून एक महत्वाची गोष्ट म्हणजे फॅट मेटाबॉलिझम सुधारण्याचं काम कढीपत्त्यामुळे होतं आणि त्यामुळे कढीपत्त्याची आपण फक्त फोडणीसाठीच वापर करतो किंवा आपण कढीपत्त्याला असं मानत नाही की वजन नियंत्रणात हा उपयोगी पडेल, परंतु कढीपत्त्याची पाने, त्याची चटणी किंवा आहारात वेगवेगळ्या विविध ग्रीन ज्यूस वगैरे आहे त्यामध्ये जर घेतलं तर नक्कीच फॅट मेटाबॉलिझम सुधारून वजन कमी व्हायला सुरुवात होते. म्हणून दररोज कढीपत्त्याची 5-7 पाने चावून खा किंवा ज्यूस मध्ये इतर कोणत्याही घटकांमध्ये कढीपत्त्याला आपल्या आहारात स्थान द्या. आता कोथिंबीर. कोथिंबीर शरीरातील पाणी धरून ठेवण्याची प्रवृत्ती कमी करते, त्यामुळे साहजिकच ब्लॉटिंग कमी होते आणि आपल्याला जे फुगल्यासारखे वाटणे किंवा खूप पाण्यामुळे वजनही वाढतं, तर ती प्रवृत्ती किंवा ती गोष्ट कोथिंबीरच्यामुळे सेवनाने कमी होते. याचा आहारात वापर कसा करायचा, तर कोथिंबीर, कढीपत्ता, पालक अशा ग्रीन ज्यूस मध्ये आपण कोथिंबीरीचं हे करू शकतो किंवा इतर कोथिंबीर चटणी आहे, कोणत्याही पदार्थामध्ये कोथिंबीरीचा जास्तीत जास्त वापर करणे हा प्रभावशाली उपाय वजन नियंत्रणात नक्कीच उपयोगी ठरतो. माझ्या एका प्रेक्षकाचा वजन वाढण्याचा प्रॉब्लेम म्हणजे आता तर घरोघरीच ही अवस्था पाहायला भेटते की ओबेसिटीचं प्रमाण किती वाढत चाललंय. आपण बघतोय जंक फूडचा मोठ्या प्रमाणात वापर असल्यामुळे. तर त्यांना कोथिंबीर, कढीपत्ता, पुदिना, पालक आणि त्यात थोडंसं ऍपल, जिरे, सेंधव मीठ असं टाकून एक प्रकारचा जो ग्रीन ज्यूस आम्ही घ्यायला सांगितला, म्हणजे मी माझ्या प्रेक्षकांना हा ज्यूस घ्यायला सांगितला, तर तो रेग्युलर त्यांनी सकाळी घेतला उपाशीपोटी. त्यांना नक्कीच वजन नियंत्रणात येतंय असं जाणवलं आणि मला त्यांनी तसं कळवलं. मला खूप आनंद झाला की हे इथे वर्क करतंय. म्हणजेच कढीपत्ता, कोथिंबीर, पुदिना, पालक आणि ऍपल थोडासा ह्या सगळ्यांचं ज्यूस करून तो उपाशीपोटी घेतला तर त्याचा एक योग्य सवय आणि योग्य परिणाम तुम्हाला पाहायला मिळेल. तर तुम्हीही नक्की करून बघा. दालचिनी. ब्लड शुगर कमी करण्याचं काम दालचिनी करते, त्यामुळे क्राव्हिंगचं प्रमाण हे कमी होतं आणि अर्थातच भुकेवरती नियंत्रण असल्यामुळे वजन कमी होण्याचं काम इथे सुरू होतं. म्हणून दालचिनीला कसं आहारात स्थान द्यायचं, तर दालचिनी देखील पावडरीच्या स्वरूपात किंवा आपण दालचिनीचं पाणी पिऊ शकतो. तर अशा प्रकारे काही ना काही करून आहारात सेवन करण्याचा प्रयत्न करायचा दालचिनीला आणि त्यामुळे वजन कमी होतं आणि मेटाबॉलिझम देखील सुधारतो. तर हा अनुभव देखील प्रेक्षक वर्गाला किंवा काहींना वेट लॉस साठी माहिती हवी होती, त्यांना सांगितला आणि तो नक्कीच उपयोगात आला असं मला सांगण्यात आनंद होत आहे. म्हणून दालचिनीला देखील आहारात तेवढंच स्थान द्या जे इतर भाज्यांना आपण देतो. आलं. आलं म्हणजे एक मेटाबॉलिझम बुस्टर की जे पचनक्रिया सुधारतं आणि शरीरातील उष्णता वाढून फॅट बर्निंग प्रोसेसला चालू ठेवतं. त्यामुळे वजन नियंत्रित होतं. आल्याचं पाणी जर गरम पाणी करून सकाळी पिलं तर त्याचा नक्कीच उपयोग होतो. आल्यामध्ये असणारे जिंजर आणि इतर महत्वाचे घटक हे वजन घटवण्याकरता उपयोगी असतात. हळद. हळदीमध्ये कुर्कुमिन सारखे असणारे जे घटक आहे ते अँटीऑक्सिडंटचं काम करतात आणि त्याबरोबरच हळद ही अँटी इन्फ्लॅमेटरी म्हणून ओळखली जाते. अँटी इन्फ्लॅमेटरी म्हणजे सूज कमी करण्याचं काम शरीरातील हळद करत असते आणि सूज कमी झालं की वेट लॉसची प्रोसेस ही सोपी होते. म्हणूनच हळदीचा वापर हा आहारात जास्तीत जास्त प्रमाणात हळद पाण्यासोबत घ्यायची किंवा इतर पदार्थांमध्ये तिचं आलं याच्या हर्बल टीच्या स्वरूपात जरी आपण उपयोग करून घेतला तर वेट नियंत्रित करायला आपल्याला मदत होते. हळदीप्रमाणेच जिरे देखील वजन नियंत्रण प्रोसेसमध्ये अतिशय उपयोगी आहे, महत्वाचं काम करतं, कारण जिऱ्यामध्ये मेटाबॉलिझम वाढवण्याची क्षमता आहे. त्याबरोबरच जिरे एक असं फूड आहे की पाण्यामध्ये भिजून जर ते पाणी पिलं
सकाळी, तर पचनक्रिया देखील सुधारते आणि मेटाबॉलिझम देखील सुधारतं आणि त्या पर्यायी वजन नियंत्रण सोपं होतं. म्हणूनच जिऱ्याला देखील आहारात स्थान द्या. आपण जे वेगवेगळे ग्रीन ज्यूस बनवतो किंवा जिऱ्याचं पाणी तर घ्यायचंच आहे, पण ज्यूसमध्ये वगैरे त्याचा उपयोग करायचा आहे. पुढची वनस्पती आहे कोरफड. शीतल गुणधर्म असणारी कोरफड किंवा थंडावा शरीराला देणारी कोरफड ही डिटॉक्स करण्याचं काम चांगल्या प्रकारे करते आणि त्यामुळे पचनक्रिया सुधारते. अन्न पचन एकदा सुधारल्यावरती किंवा डिटॉक्स झाल्यानंतर वेट लॉसची प्रोसेस सोपी होते आणि वजन नियंत्रणात उपयोग होतो. परंतु जास्त प्रमाणात कोरफड घ्यायची नाही, तर अगदी योग्य प्रमाणात कोरफडीचा आहारात समावेश करावा, म्हणजे वजन नियंत्रणात उपयोग होईल. आता पटकन लक्षात ठेवा, मेथी भूक नियंत्रण, कढीपत्ता फॅट मेटाबॉलिझम, कोथिंबीर डिटॉक्स आणि दालचिनी शुगर कंट्रोल. आले मेटाबॉलिझम, हळद सूज कमी होते, इन्फ्लेमेशन, जिरे पचन सुधारते आणि कोरफड डिटॉक्स. आता सगळ्यात महत्वाची गोष्ट, ह्या वनस्पती म्हणजे काही जादू नाहीये. ह्या काम करतात, पण केव्हा? कारण आपणही काही गोष्टी करायच्या आहेत. बघा काय काय करायचं आहे की आपण जेव्हा या वनस्पतींना आहारात घेऊ, जसं की मी सांगितलं ग्रीन ज्यूस घेताय तुम्ही किंवा कढीपत्ता कोथिंबीरीचं आहारात प्राशन करताय, सेवन करताय, त्यावेळेस जंक फूडचा वापर नसावा किंवा ऑइली जे पदार्थ आहे मसाल्याचे बेकरी प्रॉडक्ट्स हे कमी करावे, जवळजवळ बंदच करावे. जर खरंच तुम्हाला वेट लॉस करायचा आहे तर या वनस्पतींनाच फक्त प्राधान्य द्यावं आणि बाकीच्या पदार्थांना आहारात स्थान देऊ नये. आणि दुसरी गोष्ट, हालचाल म्हणजे आपला जो व्यायाम आहे, जोडीला त्याची जर साथ असली तर नक्कीच लवकर वजन कमी होतं. आपण हालचाल जर काही केलं नाही तर वनस्पती या जादूसारख्या काही काम वर्क तिथे करणार नाही. म्हणून लक्षात ठेवा, हे काम तेव्हाच होईल, या वनस्पतींचं काम तुमच्या शरीरावर तेव्हाच फरक दिसेल जेव्हा तुम्ही काही गोष्टी बदलाल स्वतःतल्या, ती हालचाल सुरू कराल आणि जंक फूड वगैरे बंद कराल. म्हणूनच लक्षात ठेवा, या वनस्पती असलेला योग्य आहार तुम्हाला घ्यायचा आहे आणि सोबतीला व्यायाम, योग्य प्रकारचं योगासने म्हणा किंवा इतर काही वॉकिंग वगैरे व्यायाम पण चालू ठेवायचंय आणि ह्या कॉम्बिनेशन मध्येच तुमचं वजन हे कमी होणार आहे. आता यापैकी एक ऍक्शन स्टेप, वरीलपैकी कोणतीही एखादी वनस्पती तुमच्या आहारात जोडा, म्हणजे तिला आहारात सामावून घ्या आणि प्रामाणिकपणे निदान 15 दिवस तरी त्या वनस्पतीचा आहारात तुम्ही समावेश केला तर तुम्हाला नक्कीच फरक जाणवेल. फक्त तुम्ही ते करून बघा, त्या वनस्पतीला प्राधान्य द्या. किमान ज्या 10 वनस्पती सांगितल्या असतील त्यातली एक तरी वनस्पती दररोज 15 दिवस दिनचर्येत आणण्याचा प्रयत्न करा. फरक जाणवला की तो टिकेल देखील, परंतु तुम्ही करण्याचा प्रयत्न नक्की करायचा आहे. हा व्हिडिओ जर उपयोगी वाटला, आवडला तर कॉमेंट नक्कीच करा, कारण वजन समस्या किंवा वेट प्रॉब्लेम हा प्रत्येक घराघरात आहे आणि ओबेसिटीमुळे अनेक आजार उद्भवत आहे हे आपण बघत आहोत. त्यामुळे हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, कॉमेंट करा. मी आजपासून नैसर्गिक पद्धतीने वजन नियंत्रण सुरू केलंय आणि आरोग्य संस्कृती चॅनलला सबस्क्राईब करा, कारण अशाच उपयुक्त आरोग्य विषयक टिप्स घेऊन येत आहोत पुन्हा एका नवीन विषयासोबत. धन्यवाद.